प्लीज असं तडकाफडकी निर्णय नका घेऊ प्लीज. तिलोत्तमा मॅडमच्या बोलण्याचा वाईट वाटून घेऊ नका ना प्लीज. सोम तुला आईचा स्वभाव माहिती आहे ना, ती थोडा वेळ बोलेल, शांत बसेल, त्याच्या मनात काय नसतं रे, टेन्शन नको घेऊ. अरे आता आम्ही काही लहान राहिलोय का? हे तिला का कळत नाहीये? आणि सगळ्या गोष्टींमध्ये तिला तिचा निर्णय का लादायचा आहे तेही आम्हाला न विचारता. आता ताराला हकलवून देताना तिने माझा जरा तरी विचार केला का? मग मी तिचा विचार का करू? आणि मुळात मॉमने ताराला स्वीकारलंय की नाही हेच मला कळत नाहीये. अरे तुम्हाला कळत कसं नाहीये माझं मधल्यामध्ये काय होतंय यार? सगळ्या माझ्या आयुष्याचे निर्णय ती का घेतेय? कारण त्या आई आहेत तुमच्या, त्यांचा हक्क आहे. त्या तुमच्या भल्याचाच विचार करतायत हे समजून या ना तुम्ही. असं लांब राहून कोणाचं भलं होणार आहे सावली वहिनी? तुला माहितीये तिकडे तारा मला म्हणते की तू फक्त मॉमचं ऐकतो, माझ्यासाठी काही स्टँडच घेत नाहीस. आणि मॉम मला म्हणते की तू फक्त ताराचंच ऐकतोस, माझं काही ऐकतच नाहीस. अरे मधल्यामध्ये मी चिरडलं जातोय हे तुम्हाला कसं कळत नाहीये? माझ्यासारख्या माणसाने काय करायचं सांगा ना? काय करायचं? बायकोचं ऐकायचं की आईचं ऐकायचं? सोम शांत हो, डोक्यात राग घालून घेऊ नकोस, थोडा वेळ घे, सगळं ठीक होईल. अरे सगळे मला हेच सांगतात रे बबलू, वेळ दे, सगळं ठीक होईल. असं काही आपोआप ठीक होत नसतं. मॉमला ना फक्त न्याय इम्पॉर्टंट आहे, नाती इम्पॉर्टंटच नाहीयेत. असं नाहीये सोम भाऊजी. असंच आहे सावली वहिनी, मॉमला फक्त आणि फक्त न्याय इम्पॉर्टंट आहे. तिला नाती जपता येत नाहीत आणि हे खरं आहे. सोम ऐक ना, सोम भाऊजी ऐका ना प्लीज. सोम भाऊजी. सोम सावली, आज खूप मीटिंग्स आहेत तर मला उशीर होऊ शकतो. जेवायला थांबू नकोस. हा, तू जेवून घे. कसला विचार करते? काय झालंय? सोम भाऊजी घर सोडून गेले. कधी? काय झालं काय? त्यांच्यात आणि तिलोत्तमा मॅडम मध्ये खूप मोठा वाद झाला. असू दे, एका अर्थी बरंच झालं. कारण एवढ्या लवकर तर ताराला आई घरात घेणारच नव्हती. ताराकडेच गेला असेल ना तो. राहू दे काही दिवस तिकडे, नंतर बघू काय करायचं ते. ते असेच गेले असते ना तर काहीच वाटलं नसतं. पण ते तिलोत्तमा मॅडमची भांडून गेलेत. हे घर तुटायला लागलंय सारंग सर. आधीच नील भाऊजी आणि ऐश्वर्या मॅडमचा संसार मोडलाय आणि आता तारा मॅडम आणि सोम भाऊजी घर सोडून गेले. मला न्याय देण्याच्या नादात आपल्याकडून खूप मोठा अन्याय होतोय घरच्यांवर. का कुणास ठाऊक मला असं वाटतंय की हे जे काही होतंय ना त्या सगळ्याला मी जबाबदार आहे. या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तू जबाबदार नाहीये सावली. प्रत्येक जण त्याच्या कर्माची फळं भोगतोय, बाकी काही नाही. उगाच सगळं स्वतःवर नको घेऊ. नाही सारंग सर, मला सांगा, या सगळ्या प्रकरणात सोम भाऊजींची आणि नील भाऊजींची काय चूक होती? त्यांना कसली शिक्षा मिळते? सगळं माझ्यामुळे होतंय, सगळी चूक माझी, मी जबाबदार आहे सगळ्यांना. ये तू माझ्याकडे इथे. बबलू, आईस्क्रीम आणशील का? अण्णा आईस्क्रीम म्हणजे स्वर्ग सुख. आलो. स्वर्ग सुख आम्हाला पण आणून दे. काय रे, जेवलास ना नील पोटभर? हा, हो. काय झालं? सगळे शांत शांत काय तेवढे? काय रे नील, काय झालं? कुठे काय झालंय मॉम? सगळं नॉर्मल आहे आणि आता तर जास्त शांत वाटतंय. द्या मी देते. नीलला दे आईस्क्रीम. भाऊजी आईस्क्रीम घे नील.
खा ना नील. आईस्क्रीम खाताना पहिल्यासारखी मजा येत नाहीये. बबलू तर सारखं तूच बघ ना, बाबा आजारी आहेत म्हणून बाहेर आले नाहीत. अमृता वहिनी राज आता फिरायला गेलेत. ऐश्वर्या, तारा, सोम यांनी तर घरच सोडून दिलंय. अख्खं घर रिकामी झालंय. नको वाटतं अशी शांतता. बबलू, नाही बरोबर आहे तुझं, पण जे लोक आपल्या घरातून निघून गेले ना, त्यांना काय आपण हाताला धरून बाहेर नाही काढलं. ते कारणीभूत होते. त्यांच्यामुळे आपल्या घरची शांतता भंग होत होती, म्हणून त्यांना जावं लागलं. कळतंय ना तुला? आता आपलं घर कसं छान शांत झालंय. आता सगळ्यांची डोकी ठिकाणावर येतील. बरं वाटेल आता. नील, तू नको रे वाईट वाटून घेऊस. हे बघ, आपल्याला माहित होतं का ऐश्वर्या अशी निघेल? आपल्याला काय वाटलं होतं, नील चांगली मुलगी आहे ना, म्हणून तर तुझं लग्न लावून दिलं ना बाळा. तिच्या डोक्यात काय चालायचं मला मला अजूनपर्यंत कळत नाहीये. देवानं चांगलं घर दिलंय, चांगला संसार दिला. मला कधी कधी काय वाटतं माहितीये, अशा पोरींनी ना लग्नच करू नये. काहीतरी कारस्थानं करत बसायची. आणि ती गेलीये यात तुझा काहीच दोष नाहीये नील. आता सगळं काही नीट होईल. तू नको टेन्शन घेऊस. अरे नील ऐक ना. नील, नील अरे ऐक ना नील. ठीक आहे, बोलू आपण. बरं वाटतं? हा, औषधं घेतलीत का नाही? माझी वाट बघत होतात. घेतली औषधं. पण हे काय सगळं मागे लागलंय ना, काही कळत नाही. औषधं, पथ्य, पाणी, तोंडाला चव नाही, आवडीचं काही खाता येत नाही. म्हणजे औषधांनीच पोट भरतंय की काय असं वाटतंय. सगळ्याचा कंटाळा आलाय मला. कंटाळा करून कसं चालेल मला सांगा. आता या वयात आपण स्वतःची काळजी घ्यायला नको का? हां, आणि आपण जर का पथ्यपाणी केलं नाही तर औषधं सुद्धा लागू पडत नाहीत. माहिती आहे ना तुम्हाला? ठीक आहे, मला सांग, नीलशी काही बोलणं झालं का? काय म्हणाला तो? मला जरा काळजी वाटते नीलची. का? काय झालं? नाही, शांत शांत राहतोय, कोणाशी काही बोलत नाहीये, विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तरं देतोय. नाही, असं होणं साहजिकच आहे. अचानक संसाराची घडी विस्कटली गेली त्याच्या. नाही म्हटलं तरी ऐश्वर्या बायको होती त्याची. ऐश्वर्याशी काय बोलणं झालं? काही बोलला? नाही, नीट असं काही नाही. मी विचारून बघितलं पण खूप जुजबी उत्तरं देतोय.